काल जेव्हा 5 वाजता हा निर्णय आला, अचानक धक्कादायक बेकायदेशीर निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, तेव्हा निलंग्यामध्ये एकच संतापाची लाट जनतेमध्ये उसळली। वंचितच्या काही नेत्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने चालू केली। त्यांनी बंद पुकारला। काँग्रेस पक्षानेही बंदला पाठिंबा दिला। हा बंद ऐतिहासिक एवढ्यासाठी आहे, सिंगल माणसाला आम्ही दुकान बंद कर असं न म्हणता केवळ आम्ही रस्त्यानं नमस्कार करत चालत आलो, परंतु सर्व दुकानदारांनी व्यापाऱ्यांनी निलंग्यातल्या 100% सगळा बंद निवडणूक आयोग आणि भाजपच्या या बेकायदेशीर दुष्कृत्याच्या विरोधात त्या ठिकाणी खंबीरपणे पाळला। निलंग्यातल्या तमाम व्यापाऱ्यांचं, जनतेचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की टायगर जिंदा आहे। आता पुढचं पाऊल काय असणार आहे? आता आज तर बंद पुकारलं, काय हे लोक दुष्ट आहेत। दुष्टतेनं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्यांची जी मर्यादा होती त्यांच्या 29 तारखेच्या GR मध्ये सुद्धा निवडणूक आयोगाची जी मर्यादा सांगितली ती नियमाप्रमाणे 26 तारखेला चिन्ह वाटप झालं पाहिजे। नाही झाल्यास ते अन्यायकारक ठरेल, ते बेकायदेशीर ठरेल। म्हणजे 26 तारखेला आमचं चिन्ह वाटप झालंय, आम्ही कायदेशीर आहोत। मग असं असताना आमची निवडणूक रद्द का? तुमच्या GR नुसार आम्ही कायदेशीर आहोत। GR मध्ये जी तारीख दिली त्या 26 तारखेलाच आमचं चिन्ह वाटप झालंय, रद्द करायचं कुठलंही कारण नव्हतं। म्हणून आम्ही निवडणूक आयोगाचा आणि त्या निवडणूक आयोगाचा मालक असलेल्या भाजपचा धिक्कार करण्यासाठी आज आवाज उठवला। आणि यापुढे सुद्धा आम्ही पुन्हा संघटित होऊन, आता त्यांनी 20 तारीख मतदानाची दिली। लातूर जिल्ह्याचा सगळ्यात मोठा सण, दिवाळीपेक्षा सुद्धा मोठा सण हा वेळामोशी आहे। 19ला वेळामोशी आहे, त्याचं स्पेशल असतं भजी आणि उंडे। तर आम्ही घोषणा दिली आहे, वेळामोशीला भजी आणि खाऊ उंडे, आणि 20 तारखेला हाकलून देऊ भाजपचे निलंग्यातील गुंडे। या घोषणेप्रमाणे आम्ही भाजपला परास्त करणार आणि लोकशाही मार्गाने घटनेला दिलेल्या अधिकारानुसार त्यांना चपराक देणार। आमदार निलंगेकर असं म्हणाले की भाजप आणि निवडणूक आयोग याचा काही संबंध आहे, जाणीवपूर्वक माझं नाव पेरण्याचं किंवा खोटं काम करते। निवडणूक रद्द झाल्याचं पत्र, स्थगित झाल्याचं पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काल 5 वाजता काढलं। 12 वाजता ह्यांना कसं कळलं? आदल्या दिवशी यांच्या भावाला कसं कळलं मुंबईला जायला? आणि मुख्यमंत्र्याला कसं कळलं 12 वाजता? पत्र तर इथं 5 वाजता काढले, तुम्हाला अगोदर कसं कळलं? तुम्ही त्यांचे CID एजंट आहेत का? तुम्ही त्यांनी साठगाठ असल्याशिवाय तुम्हाला अगोदर कळलं कसं? हा आमचा प्रश्न आहे। तुम्ही केंद्रीय करणार ना, आम्हाला जे आम्ही काल वकिलांशी चर्चा केली आहे, आम्ही कोर्टातही जाणार, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार। आम्ही गप्प बसणार नाही। आम्ही आमचा बुलंद आवाज, सत्याचा आवाज हा उंचच उंच आणि अधिक ताकदीनं उठवल्याशिवाय राहणार नाही। राजकारण म्हणून भाजपाने कोर्टात दाव घेतले, निवडणूक खर्च जे झाला उमेदवाराचा ते मिळावा म्हणून भाजपाने कोर्टात दाव घेतले। तुमचं काय नाटक आहे तुम्ही सगळे? तुम्ही खर्च मागायचे एवढे गुणाचे होय? तुम्ही भाजपवाले एवढे गुणाचे? ते दाखवलेल्या खर्चाच्या 1000 पट खर्च केलाय। उगा ते नाटक आम्हालाही आवडलं नाही। आम्ही एक पोस्ट नाही यांची अन्याय झाला म्हणून सगळ्या शिवसेनेने निषेध केला, आम्ही त्याचं स्वागत करतो। वंचितनं निषेध केला, आम्ही त्याचं स्वागत करतो। काँग्रेसनं निषेध केला, अपक्षाने निषेध केला, भाजपनं मात्र त्याचं स्वागत केलंय। त्यांच्या सगळ्या पोस्ट स्वागताचे आहेत। न्यायालयाचा अवमान, आम्ही निषेध केला तर न्यायालयाचा, न्यायालयानं निवडणूक स्थगित केले का? निवडणूक आयोगानं केले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने केले। अत्यंत पापी असं निवडणूक आयोगाच्या ह्या अधिकाऱ्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे या लायकीचं कृत्य त्यांनी केलंय। घटनेचा, लोकशाहीचा गळा घोटलाय।